हॅलो फ्रेंड्स, मी प्रियदर्शिनी जाधव. आपण ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. तर डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजेस कोणत्या? तर इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट असेल. ओके, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण बघितले तर कोणतं बघितलेलं? तर डेटा डेफिनेशन लँग्वेजेस बघितलेल्या. कोणत्या कोणत्या होत्या? तर क्रिएटिंग टेबल, अल्टर असेल. अल्टरमध्ये 3-4 लिस्ट आउट केलेल्या होत्या, म्हणजेच काय? ॲडिंग न्यू कॉलम, ड्रॉपिंग कॉलम अँड मॉडिफाईंग कॉलम ऑफ टेबल. देन थर्ड असेल ड्रॉप टेबल, रिनेम टेबल असेल आणि लास्ट ट्रंकेट टेबल. ह्या कमांड्स कशातून बघितलेल्या? आपण डेटा डेफिनेशन लँग्वेजमधून बघितलेल्या. सो टेबल कसा क्रिएट करायचा ओरॅकलमध्ये, किंवा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले तर ओरॅकलचं सॉफ्टवेअर ओपन कसं करायचं, ओरॅकलचा डेटाबेस आपल्या विंडोजमधून स्टार्टिंग कसं करायचं. जर कोणाला माहिती नसेल ओरॅकल इन्स्टॉल कसं करायचं किंवा ओपन कसं करायचं, तर लास्टचे 2 लेक्चर्स बघून घ्या. डेटा डेफिनेशन पण त्यातून क्लिअर होईल. ओके, ह्या लेक्चरमध्ये आपण बघायचं आहे तर डेटा इन्सर्ट कसा करायचा, रोज कशा इन्सर्ट करायच्या टेबलमध्ये, अपडेट कशा करायच्या किंवा डिलीट कशा करायच्या. ओके, आता स्टार्ट करूया आपण. ओके, फर्स्ट मी एक टेबल क्रिएट करून घेते. सिंटॅक्स काय आपला? क्रिएट टेबल. फर्स्ट कॉलम असेल माझा रोल नंबर. देन सेकंड असेल नेमचा. देन थर्ड असेल एज, इंटिजर. देन नेक्स्ट कॉलम असेल माझा डेट ऑफ बर्थचा. डेटा टाईप का असणार आहे माझा? डेट. देन नेक्स्ट असेल एनरोलमेंट नंबर. इंटिजर. देन ॲड्रेस. ओके, मी काय करते, एनरोलमेंटचा कॉलम फर्स्टला कॉपी करते. ओके, टेबल सिलेक्ट करा आणि रन करून बघा. डुप्लिकेट कॉलम नेम, सॉरी, कट पेस्ट करायला हवं होतं मी. ओके, आउटपुट पडलेला आहे. टेबल इज क्रिएटेड. टेबल मधला रेकॉर्ड्स बघायचे असतील तर कोणती क्वेरी सांगितलेली? सिलेक्टची. पण आता आपल्या टेबलमध्ये काही रेकॉर्ड्स नाही आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम SY क्लास. आउटपुट काय येणार आहे सिलेक्ट क्वेरीचं? नो डेटा फाउंड. ओके,
आता आपल्याला काय केलं पाहिजे, इन्सर्टचा सिंटॅक्स यूज करून टेबलमध्ये रेकॉर्ड्स फिल करावे लागणार आहेत. ओके, हे एवढे कॉलम्स आपले डेटाबेसमध्ये टेबलमध्ये कॉलम्स एवढे प्रेझेंट आहेत. ओके, मला काय करायचं आहे, रेकॉर्ड इन्सर्ट करायचे. इन्सर्ट इंटू सिंटॅक्स काय आपला, इन्सर्ट इंटू टेबल नेम sy_class. Okay, then use the values keyword. Values in bracket, provide the values for these specified column. Okay, suppose enrollment number is okay, comma, roll number suppose 01, comma, name put in the single quote ABC, then comma, age suppose 20, then date, okay, comma, then address put in the double quote. ओके, ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेट प्रोव्हाइड करावी लागते. ओके, टेबलमध्ये 1 रो इन्सर्ट झालेला आपल्याला आउटपुट डिस्प्ले झाले. देन सिलेक्टची क्युरी यूज करा आणि रन करून पहा. ओके, okay, if I want to insert another record, then copy this statement or make a changes on that line also, you can use that. Okay, roll number suppose 2 XYZ असेल, 18 or 19. Okay, select and click on the run button. Okay, then okay, next command is what, update. In the data manipulation language, next command is what, the update. जर तुम्हाला डेटाबेस वरती काही चेंजेस करायचे असतील, आता हा टेबल तुम्हाला दिसतोय तुमच्या पुढे, हा टेबल आहे. सपोज तुम्हाला काय करायचं असेल, रोल नंबर ज्याचा 1 आहे त्याचा सपोज तुम्हाला ॲड्रेस चेंज करायचा असेल, XYZ आहे तिथे तुम्हाला काय करायचं असेल, जर विटा ॲड्रेस करायचा असेल तर कसं करणार आहे, विथ द हेल्प ऑफ अपडेट कमांड. ओके, क्युरी काय असणार आहे,
update table name sy class set address is equal to beta where first see without where clause what will be happen with the help of update command. Without where clause what will be happen with the help of this update command. Then click on the run. Okay, 2 rows updated. Select star from table name and click on the run. ओके, इथं बघा तुम्ही तुमचा काय झाला, दोन्हीचाही ॲड्रेस काय झालेला आहे, विटा झालेला आहे. पण मला काय करायचं होतं, फक्त ज्याचा रोल नंबर 1 आहे त्याचा ॲड्रेस मला विटा करायचा होता. ओके, मला आता काय करावं लागेल, ज्याचा रोल नंबर 2 आहे त्याचा ॲड्रेस मला चेंज केला पाहिजे. सो मी काय करणार आहे, सेट ॲड्रेस, मला ॲड्रेस काय सेट करायचं आहे तर रामनगर असं सेट करावं लागेल ॲड्रेस. व्हेअरची कंडिशन इथं यूज होणार आहे. जर असं हीच क्युरी रन केली तर काय होणार आहे, रामनगर हा ॲड्रेस दोन्हीसाठी इथं पडणार आहे. पण आपल्याला काय पाहिजे, त्याचा रोल नंबर 2 आहे त्याला ॲड्रेस काय पाहिजे, रामनगर. ओके, सो काय येणार आहे, क्युरी हीच येणार आहे, फक्त ॲड्रेस चेंज केला आहे मी. आणि नंतर काय येणार आहे, व्हेअर ज्याचा की रोल नंबर 2 आहे. ओके, सिलेक्ट करा आणि रन करून बघा. ओके, काय पडले, 1 रो अपडेटेड. ओके, अपडेट झालेला आहे. टेबल चेक करा. आता काय असणार आहे, एकाचा ॲड्रेस विटा आणि एकाचा ॲड्रेस काय असणार आहे तर रामनगर. ओके, चेंजेस झालेले आहेत. सपोज मला अनेक एक्झाम्पल बघा अपडेटचं. मला काय करायचं आहे, फर्स्ट एनरोलमेंट नंबर जो आहे तो चेंज करायचा आहे. कोणाचा रोल नंबर 1 असेल त्याचा. कोणतेही व्हेअरमध्ये तुम्ही कंडिशन यूज करू शकता. आता इथं घातले मी व्हेअर रोल नंबर इज इक्वल टू 2. आपले रोल नंबर्स हे युनिक असतात. सो मी काय घातलेलं आहे, व्हेअरमध्ये विथ द हेल्प ऑफ रोल नंबरचा कॉलम यूज करून चेंजेस तिथं केलेले आहेत. तुम्ही नेम करणार असाल तरीही करू शकता. पण काय होऊ शकतं, सपोज टेबलमध्ये 10 रेकॉर्ड्स असतील आणि ABC नावाचे सपोज 2 रेकॉर्ड्स असतील तर काय होणार आहे, युनिकनेस राहणार नाही आहे. सो रोल नंबर आपले युनिक असतील तर तुम्ही कंडिशन यूज करू शकता. ओके, आता मला काय करायचं आहे, ज्याचा रोल नंबर 1 आहे त्याचा एनरोलमेंट नंबर काय करायचा, चेंज करायचा. काय यूज करणार क्युरी तुम्ही, ओके, काय केलं मी, वेअर सेट काय केलं, एनरोलमेंट नंबर चेंज करून आणि वेअरची कंडिशन इथं घातलेली आहे. ओके, चेंज झाला आपला रोल नंबर, एनरोलमेंट नंबर. लाईकवाईज तुम्ही कोणतीही कंडिशन यूज करून डेटाबेसवरती चेंजेस परफॉर्म करू शकता. ओके, थर्ड कमांड कोणते, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजची तर डिलीट.
डिलीटचा यूज काय तर टेबलमधून तुम्हाला काही रेकॉर्ड्स वगैरे डिलीट करायचे असतील तर तुम्ही काय यूज करू शकता, डिलीटची कमांड यूज करून डेटाबेसवरती चेंजेस परफॉर्म करू शकता. काय आहे कमांड डिलीटची तर डिलीट फ्रॉम टेबल नेम आणि वेअरची जी काय असेल ती कंडिशन. सपोज मला काय करायचं आहे, टेबलमधून मी एक रेकॉर्ड काय करते टेबलमध्ये इन्सर्ट करते. ओके, ओके. आउटपुट पडलेलं आहे इथं 1 रो इन्सर्टेड. सिलेक्टची कमांड यूज करा आणि चेक करा टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट झालेला आहे की नाही. रेकॉर्ड इथं इन्सर्ट झालेला आहे. सपोज आपल्याला काय करायचं आहे, जो फर्स्ट रेकॉर्ड आहे कोणता ज्याचा रोल नंबर 1 आहे, नेम ABC असेल, एज 20 असेल, ह्याचा काय हे करायचं आपल्याला टेबलमधून रिमूव्ह करायचा असेल तर कमांड काय यूज करायचे, डिलीटची. डिलीट फ्रॉम टेबल नेम काय आपलं SY_, क्लास वेअर रोल नंबर इज इक्वल टू 1. सिलेक्ट करा, रनवरती क्लिक करा. ओके, 1 रो इज डिलीटेड. सिलेक्ट करून बघा, आता टेबलमध्ये काय असणार आहे, 2च रेकॉर्ड तुम्हाला दिसतील. ओके, ज्याचा रोल नंबर काय होता 1 होता तो टेबलमधून आपल्या डिलीट झालेला आहे. इथं बघू शकता तुम्ही 2 आणि 3चे रेकॉर्ड फक्त दिसतं आहेत तुम्हाला. अशी कंडिशन वेगवेगळ्यावरती घालू शकता, जेवढे कॉलम्स आपल्या टेबलमध्ये प्रेझेंट आहेत तेवढे. म्हणजेच एज असेल, नेम असेल, पण प्रॉब्लेम काय होणार आहे, ज्याचं एज सपोज 19 वाले 5 रेकॉर्ड्स असतील टेबलमध्ये तर काय होणार आहेत, 5ही रेकॉर्ड्स डिलीट होणार आहेत. एखादं एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. इथं काय करते मी, एज 19 करते आणि तोच रेकॉर्ड टेबलमध्ये इन्सर्ट करते. ओके, आता इथं रोल नंबर 1 आणि रोल नंबर 2 आणि 1चा एज काय 19 आहे. आपल्याला काय करायचं आहे, सपोज मला ज्याचं एज 19 आहे असे रेकॉर्ड्स डिलीट करायचे असतील तर काय करणार आहे मी इथं, डिलीट फ्रॉम क्लास वेअर एज इज इक्वल टू 19. सिलेक्ट करा आणि रन करून पहा. ओके, 2 रोज आर डिलीटेड. म्हणजेच काय, आपल्या टेबलमध्ये एज नावाचे कॉलम्स काय होते, 2 प्रेझेंट होते. सो दोन्ही रेकॉर्ड्स डिलीट झालेले आहेत आपले. सपोज आय वॉन्ट टू इन्सर्ट
देन सिलेक्ट करा आणि आधीच्याच क्वेरी आपण फायर करा. ओके, आता बघा आउटपुट काय असणार, टेबलमध्ये तिन्ही रेकॉर्ड्स असणार आहेत. ओके, आता मला काय करायचं आहे, ज्याचा रोल नंबर, आता इथे काय आपल्याला झाला प्रॉब्लेम, एज 19 असणारे 2 रेकॉर्ड्स टेबलमधून काय झाले, डिलीट झाले. मला काय करायचं आहे, जर तुम्हाला हीच कंडिशन यूज करायची असेल तर काय करू शकता, आता पुढं आहे तुम्हाला क्लॉजेस आहेत अँड ऑर नॉट वगैरे, इथं काय घालू शकता, एज इज इक्वल टू 19 अँड ज्याचा रोल नंबर काय आहे 1 आहे तोच फक्त रेकॉर्ड डिलीट होऊ दे. कंडिशन समजते इथं, वेअर एज इज 19 अँड रोल नंबर इज 1 असेल. सिलेक्ट करा आणि रन करून बघा कोणतं रेकॉर्ड डिलीट होणार, आउटपुट काय असणार आहे, फक्त ज्याचा रोल नंबर 1 आहे आणि एज 19 आहे तो रेकॉर्ड काय होणार आहे, डिलीट होणार आहे. आउटपुट पडले 1 रो डिलीटेड. ओके, क्लिक रन. समजतंय, ज्याचा रोल नंबर 1 होता, एज 19 होता, तो रेकॉर्ड काय झालेला आहे, आपल्या टेबलमधून डिलीट झालेला आहे. कमांड समजले असतील, कोणत्या बघितल्या, क्रिएट टेबल, इन्सर्ट असेल, अपडेट असेल आणि टेबलमधून एखादा रो डिलीट करायचा असेल, वेअर क्लॉज कसा यूज करायचा आणि काय यूज करायचा तुम्हाला समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ओके, थँक्यू.